की हिंदुस्थानामध्ये मुस्लिमांची संख्या वाढली आहे, त्यामुळे 2050 मध्ये केवळ ते बहुसंख्य आहेत म्हणून त्यांचा पंतप्रधान होण्याची शक्यता निर्माण झाली पाहिजे, म्हणून ठराव आहे त्यांचा. सगळ्या साधू संत स्वतःला साधू म्हणून घेतात, साधू संतांचा मेळावा. म्हणून आपण रोज मुसलमानांची हत्या करत राहिलं पाहिजे, त्याशिवाय आपण हे नियंत्रणात आणू शकणार नाही. मुस्लिमांची संख्या म्हणजे असं हिंदूंना तुम खतरे में, मुसलमानातले कोणी धर्मांध लोकांचं सांगितलं इस्लाम खतरे में आहे आणि दुसऱ्या धर्मापासून रक्षण करायचं. तर ही धर्माची व्याख्याच त्यांना मान्य नव्हती. ते मागा सांगितलं सुनील लेखकांनी की धर्म म्हणजे प्रेमाची भाषा आहे, त्याच्यात द्वेषाची, युद्धाची, जिहादची अशी कोणतीच भाषा नाही. म्हणजे साने गुरुजींनी जसं म्हणलंय, जगाला प्रेम अर्पावे ती प्रार्थना, तोच धर्म आहे. म्हणून त्यांना धार्मिकता आवडत होती. पण हे ऑर्गनाइज धर्म, त्यांच्या संस्था, त्यांच्यावर ज्यांचं पोट चालतं ते लोक जे सांगतात तो अधर्मच आहे असलं म्हणे. आणि ते धाडसानं सांगायचे, कारण ते आपल्या देशामध्ये लोक खरोखर धार्मिक आहेत का धर्मांध आहेत याबाबत कन्फ्युजन व्हावं म्हणून लोक घाबरून बोलतच नाही त्याविषयी. पण हा माणूस स्पष्ट बोलत होता आणि तर्काला पटणारा बोलत होता. मग अभय छाजेड यांनी सांगितलं त्यांचं तर्काचं काय, म्हणजे अगदी ते तर्काने छाळायचेच, त्याला उत्तर पाहिजेच मला. म्हणजे त्या माणसाला कुठून प्रश्न विचारला आणि कुठून या माणसाच्या नादी लागलो असं होतं, कारण त्याच्याकडे तर्क नसायचा कोणाकडे. आणि हा मुलगा लहानपणापासून बंडखोर आणि शेवटी वडिलांनी पण हात टेकले होते, कारण ते म्हणले त्याच्याशी बोलण्यामध्ये तो मला पटवून देतो. जगामध्ये सगळ्यात मोठी भीती असते ती पटवून घेण्याची. एक गोष्ट आहे त्याच्यावर. जहांगीराने असं ठरवलं, जहांगीर राजा होता त्यावेळेला, मोगल राजा, की आपल्याला आपले स्तुतीपाठक असलेले मुल्ला मौलवी फार सांगतात की इस्लाम फार ग्रेट आहे, तर यांची एकदा जिरवावी. म्हणून त्यांनी हिंदू बाकीचे असे लोक बोलवले आणि म्हणे दरबारात माझ्या समोर करा तुम्ही वादविवाद, आणि मग जो जिंकेल त्याला काय ते सोन्याचं कडं, घर वगैरे काय राजाश्रय देणार असं सांगितलं. तर त्याच्यात इस्लामच्या मौलवी बरोबर हिंदू धर्माच्या माणसाने इतकं सुंदर वादविवाद केला होता. तर सगळ्या त्या सभेचं मत असं झालं होतं की आता शेवट झाला, आता त्याला कडं मिळणार आणि राजाश्रय मिळणार. पण त्यांनी सांगितलं याचं मुंडकं कापा. तर सगळे एकदम दरबारात म्हणाले हे काय राजेसाहेब, बादशाह हे काय चाललंय. तर म्हणे तो इतकं चांगलं बोलतो की तो मलाच वाटलं की मला पटवून देतो आणि मीच हिंदू होईल. हा मला पटवून देतो, हा सगळ्यात डेंजरस आहे. तर पटवून देणाऱ्या माणसाची फार भीती असते. म्हणून माणसं असे, मुलाचं इंटरकास्ट मॅरेज असलं, बापाला बोलायला लागला किंवा मुलगी बोलायला लागली किंवा मुलगा बोलायला लागला, ते काय म्हणतात, तू मला मेलास आणि मी तुला मेलो, म्हणजे अखेरचं. कारण का, तर्क नसतो. आणि त्याच्यावर त्यांचा फार राग होता की तुम्ही कशाला, आपला देश जुना आहे, जगातला सगळ्यात जुना देश आहे, आणि या प्राचीन देशामध्ये भूतकाळाची भूत खूप आहेत, ही तरुणाने कशाला घ्यायची आपल्या शिरावर आणि त्याच्यात काय रमायचं, असा प्रश्न होता. तुम्ही भविष्य पहा ना, स्वप्न पहा, आणि ते त्या भविष्याकडे पोहोचण्याचा रस्ता म्हणून वर्तमानाकडे पहा, मग तुम्ही प्रगतीशील व्हाल, देशाची प्रगती होईल. देशाची प्रगती होतच नाही तिथे तिथे तिथे. म्हणजे आता UPचे चीफ मिनिस्टर ते भगवे कपडे घालतात, पण बुलडोझर घालून कोर्ट बीट काही मानत नाही, कायदा बिदा पहिल्यांदा पाडून टाकतात. आता हे संन्यासाचं किंवा गुन्हेगारांना पकडलं तर मारून टाकतात, अगदी सगळ्या पोलिसांच्या कॅमेऱ्याच्या समोर मारतात. त्यांनी काय केलं की त्रेतायुगामध्ये प्रभू रामचंद्र अयोध्येतून विमानाने आले, म्हणजे त्रेतायुगात विमान होतं हे आपल्या डोक्यात बसवायचं. आणि त्याच्याकरता काय केलं, रामलीलेमध्ये काम करणारे रामसीता असतात, म्हणजे अयोध्येला खूप मुस्लिम मुलं आपली उपजीविका करतात, कुंकू बुक्का फुलं विकून.
आता ते 4 महिने यात्रा जरा स्लो असते, मग त्यावेळेला जगायचं म्हणून ते बाहेर पडतात आणि त्यांनी अशी गावं पकडलेली असतात. आमचं गाव त्याने पकडलं आणि ती पोरच असतात. मग सीतेचं म्हणजे केसाचं टोप लावतात, मग गावकरी त्यांना जेवायला घालतात आणि मोठी गंमत असते फार. तिथे शो बी असं खेड्यात कुठं असणार, थिएटर दिवे नामो आजच्यासारखं इव्हेंटबाजी करण्यासारखं काही नसतं. सरळ सरळ तो सीतेचा टोप घातलेला याच्याशी प्रेमालाप करतो, हे प्रभू प्रभुचंद्राचं. मग लक्ष्मण लोकांना म्हणतो तिथे बसलेल्या की आता यांचं चाललंय ना ते काही थांबणार नाही, कटाळा येणार आपल्याला, हे आता काही यांचं संपत नाही आणि म्हणून आपण बिडी पेटावी. माझ्या गावात घडलेला प्रसंग. तर ते म्हणून तो बिडी पेटून बसतो. तर एकदम सीता अशी गिरकी घालते, प्रभूला सोडून देते आणि तिकडे आणते लक्ष्मण मला आई मानतो ना आणि एकला बिडी पितोस आणि त्याच्याकडनं बिडी घेऊन तिथे पिते. हे मी काय सांगतो, ही रामलीला. या रामलीलेमधले राम आणि सीता हेलिकॉप्टर मध्ये बसून आले आणि उत्तर प्रदेश सरकारचे मुख्यमंत्री आणि सर्व कॅबिनेट त्या प्रभू रामचंद्राच्या आणि सीतेच्या पाया पडले. हे आपण टीव्हीवर पाहिलं. म्हणजे काळ कुठचे कुठं बदललेला आहे आणि आणखीन त्याच दिशेनं चाललेला आहे. आणि याचा अजून आपल्याला वाटतं, आपल्याला मध्ये जागे करणारे ओशो सारखे लोक येतात इतिहासात आणि खडखडून असं जाग करतात. अरे कुठं आहेस तू, जिवंत हो ना, तू आत्ताच मेलाय, जिवंतपणीच मेलायस, जिवंत हो ना, आज फार गरज आहे त्याची. आणि त्यामुळे आपण करेक्ट विचार करत नाही. आणि या माणसाचं होतं करेक्ट विचार करणं. त्या आणि छोटे छोटे किस्से सांगायचे आणि त्याच्यातून ते दाखवायचे. एक गुरु होता, त्यांची गोष्ट अगदी 2-4 प्रवचनामध्ये येणार असते.